5 मित्र आणि 2 दिवसांची दापोली ट्रिप, ज्यामध्ये फक्त 2 दिवसात आम्ही दापोलीतील ही 3 ठिकाणं पाहिली। बदलापूरवरून 6 तासात आम्ही दापोलीला पोहोचलो। पावसाच्या दिवसात कोकण फिरायची मजा वेगळीच असते, कारण जागोजागी असे सुंदर नजारे पाहायला भेटतात। पोहोचताच मित्राच्या गावच्या घराजवळ असलेल्या वजरीत आम्ही अंघोळ करायला निघालो। पाण्यात धमाल केली आणि मग पेट पूजा करून गाडीत सीएनजी भरून निघालो फिरायला। पहिल्या दिवशी दाभोळीतील स्वयंभू श्री चंडिका देवीचे दर्शन घेतले। एका गुहेमध्ये फक्त दिव्यांच्या प्रकाशात असलेल्या देवीचे हे रूप पाहून मन प्रसन्न होतं। दुसऱ्या दिवशी गेलो आसूद येथील केशवराज मंदिरात। मंदिरात पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटं चालावं लागतं आणि पावसात इथल्या जागेचं सौंदर्य दुप्पट झालेलं असतं। नारळ फोफळीची बाग, नदीच्या वरून जाणारा हा पूल, हे सगळं पार करून आपण पोहोचतो हजारो वर्ष जुन्या गर्द झाडीत वसलेल्या केशवराज मंदिरात। डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यातून गोमुखातून येणारे पाणी पिऊन श्री विष्णूंची काळ्या पाषाणात असलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन इथली शांतता अनुभवत आम्ही आमच्या तिसऱ्या ठिकाणी पोहोचलो, जे होतं लाडघर येथील दत्त मंदिर। एका टेकडीवर असलेलं टुमदार कौलारू मंदिर आणि मागे अथांग समुद्र। दत्तगुरूंचे दर्शन घेऊन बाहेरच बसून समुद्राकडे पाहत कसा वेळ निघून जातो कळतही नाही। तर आता तुम्ही सुद्धा 2 दिवसांच्या सुट्टीत दापोली फिरायचा प्लॅन करताय तर ह्या 3 ठिकाणांना नक्की भेट द्या।